नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. हे पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतची, दुसरे चरण, दुसरे चरण संतची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा कथेचा विचारू, त्यांच्या कृपा कथेचा विचारू, त्यांच्या कृपा कथेचा विचारू, त्यांच्या कृपा कथेचा विचारू, त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्यस्या सणास्तम पदांभोजते जगस्मृती प्रदेशम. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञाने, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देव उदारा सोपान देवा, देव उदारा सोपान देवा, देव उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा. ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, आदत्रेय जरणी देवाची जयाचे केली स्मरण. कारुणी आता नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामे. विठ्ठल सांगतो तुमासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुमासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. सेवेकरता निवडलेला अभंग अक्षरब्रह्म आवेगतज्ञ अलौकिक काव्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी संत सम्राट श्री ज्ञानोबा यांना सुद्धा भूषणाव आणि प्रिय असणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री पांडुरंगाच्या प्राणप्रतिष्ठाच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्यामध्ये
प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रतितीयश कीर्तनकारांची यादी, त्यामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराचा नंबर लागणं म्हणजे परी माझ्या दैवा पार नाही, काहीतरी नशीब म्हणावं लागेल. एवढ्या मोठ्या यादीत माऊली बाबांच्या आशीर्वादामुळे माझा नंबर लागला. खरं म्हणजे माझी एवढी उंची मुळच नाही, पण बाबांचं प्रेम, बाबाचा आदेश, त्यामुळे इथपर्यंत यावं लागलं. ज्यामध्ये प्रामुख्यानं माझ्यासोबत गायनाच्या साथीला असणारे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय किरणजी महाराज चव्हाण बाबा, आम्ही यांना हार्दिक पांड्या म्हणतो. याच्यामुळे यांना बॉलिंगही देऊ शकता, बॅटिंगही देऊ शकता, फिल्डिंगही करायला लावू शकता. कसं गायनही सांगा, वादनही सांगा, फक्त कीर्तन शिकून घ्या तुम्ही दादा. म्हणजे मग आम्ही घरीच राहतो, म्हणजे यायचं काम नाही. वा, किरणजी महाराज चव्हाण हे सुद्धा उपस्थित. खरं म्हणजे गोड व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय महाराष्ट्रात गायन क्षेत्रात खूप मोठं नाव असणारे आदरणीय रामेश्वरजी महाराज नेवरे बाबा सुद्धा उपस्थित आहे. त्याचबरोबर परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय शिवाजी बाबांची उपस्थिती, बाबांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर खरं म्हणजे ज्यांच्या हाताने पकवाच वाजत नाही तर बोलतो असे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आमचे शंकरजी महाराज भारजून आले, ते सुद्धा उपस्थित. खरं म्हणजे मला आज शंकर नावाने येडाच घातला बाबा. हे पण शंकर, ते पण शंकर, हे पण शंकर आहे ना, सगळेच ना. हां हां, पण आमचे मित्र पण. वा, वातावरणच बाबा आज आहे की नाही. सगळे म्हणजे सगळे कोणी येडा आहे की नाही. म्हणजे मला भीती नाही आज काही कोणाच गोष्टीची. तुम्ही आता आलं बी तर तुमच्यावर घ्यायचं सगळ्यांना, आहे की नाही. विठ्ठल म्हणजे या कीर्तन सेवेसाठी ज्यांचा आदेश होता, खरं म्हणजे आम्हाला एरवी फोन आला की विचारलं जातं, बाबा तुमचा कोणता दिवस खाली आणि या दिवशी तुम्हाला कीर्तन घ्यावं लागतं. पण बाबांचा आदेश असतो आमच्याकरता. बाबाने सांगितलं, महाराज 26 तारखेला कीर्तन करायला यावं लागतं, बस. याच्या पुढं काहीच नसतं. यस ऑर नो काहीच नाही. आदेश आहे बाबांचा. आदरणीय खरं म्हणजे आमच्यावर लेकरासारखं प्रेम करणारं आणि तुमच्या गावावर सुद्धा खूप मोठं कृपाक्षेत्र असणारं व्यक्तिमत्व आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आमचे ज्ञानेश्वर बाबा माऊली. खरं म्हणजे आपल्या गावाला खूप मोठा वसा आहे बाबामुळं. त्याच्यामुळं आज जेवखेडा ठेंगचं गावाचं नाव निघलं की लोक म्हणतात, कोणते? ते ज्ञानेश्वर बाबा माऊली राहतात तेच का? तुम्हाला सांगू का, ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे जेवखेड ठेंगसाठी. हां, अधिष्ठान मोठं राहावं लागतं. नाही तर लोक सांगतात, कोणतं? त्या गावात देशीचे 3 दुकान नाही का? ओळख राहत असती, पण तशी नाही. अहो, धर्मकार्यात खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं, त्या व्यक्तीच्या नावापुढं आपल्या गावचं नाव मोठं होतं. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, झोकून घ्यावं लागत असतं तेव्हा माणूस मोठं होत असतं. नाही तर हळदे बाबा, आपलं सगळ्यांचं जीवन स्वार्थी, पण यांचं जीवन निस्वार्थी आहे की नाही. परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय हळदे बाबा सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या मुखबिंदातून आपण भागवत कथेचं अवगाहन करता. खरं म्हणजे आमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, सगळ्याच गोष्टीनं मोठे असणारे हळदे बाबा सुद्धा उपस्थित. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर माझ्यासोबत आले आमचे त्र्यंबक अप्पा असतील, आमचे राजू दादा असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, भुजंग बाबा असतील. खरं म्हणजे आज तुमच्या गावात यायचं म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना माहेराला जायचंय काय अशी ओढ लागलीच बाबा. हा, लय मोठी कनेक्टिव्हिटी ना. हा, आमचे आदरणीय बाबांचं नाव नामदेव बाबा. गाडीत तुमचाच जप चालू होता तुमच्या नावाचा. हा, नामदेव बाबा असे, नामदेव मामा तसे, आमच्या गाडीतले सगळेच जण तसे म्हणायचे. आणि तुम्हाला सांगू का, कोणीतरी आपल्या माघारी आपलं नाव घ्यावं त्याच्याकरता लय प्रामाणिक जीवन जगावं लागतं का किरण महाराज. सहज कोणी माघारी नाव घेत नसतं. बाबा सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. माझ्यासोबत आले राजू महाराज भुतेकर असतील. तुम्हाला सगळ्यांना जर हे कीर्तन उद्या ऐकायचं असेल तर ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे कीर्तन उद्या ऐकायला भेटणार आहे ते ब्रह्मांड नायक चॅनलचे मालक आदरणीय रमेश महाराज सोनुने, भारजून गणेश महाराज का गणेश महाराज हे असं होतं. एक गुल ढिल्ला आहे माझा, ते 2 कामं झाल्यामुळे ध्यानात राहत नाही. मी रमेश नावानेच नंबर सेव्ह केलेला आहे बाबांचा. गणेश महाराज आलेले, त्यांचे सुद्धा आवाज. खरं म्हणजे ज्यांना उद्या कीर्तन ऐकायचं असेल त्यांनी ब्रह्मांड नायक या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे जेणेकरून जेव्हा हे कीर्तन टाकत राहतील तेव्हा तुम्हाला बेल आयकॉनमुळे कळलं आणि तुम्ही कीर्तन जाऊन बघणार. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा अशी सगळ्यांना विनंती. त्याचबरोबर तुमच्यापर्यंत माझा सुंदर, स्पष्ट आणि तुम्हाला कळेल असा आवाज जे पोहोचवतात सिद्धिविनायक साऊंड दादा सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. फक्त एक करा दादा, मला जास्त काही यातलं कळत नाही बरं का. जिथं जिथं वाटलं तुम्हाला वाढवाच तिथं वाढवा, जिथं जिथं वाटलं कमी करा तिथं कमी करा. आता विठ्ठल 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 अभंग 3 चरणाचा आहे आणि उपदेशभर प्रकरणातील आहे. हो, उपदेश कुणाला करायचा? ज्याला समजतं त्याला. सोपी भाषा हळदे बाबा काय की ज्याला समजतं त्याला उपदेश केला जातो. मग समजतं कोणाला? आपल्याला. आणि आपल्याला समजतं म्हणून तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. काय? अरे तुम्हाला सांगतो, जन्म वायाला जाऊ द्यायचं नसेल तर एक करा, बजारे विठ्ठला
काळ सांगितलं असेल बरं तुकोबराय ना आपल्याला दुसऱ्या चरणात सांगतात करिता भरोवरी दुरावसी दुरी आणि भावाची पुरी वाहवसी. तू देवाजवळ गेला नाही तू या भाऊसागरात वाहून जाशील. तू माणसन का हो महाराज आम्ही कसं समजायचं की तुकोबरायनं सांगितलं हे खरंच आहे. आपल्या व्यवहारामधलं गणित आहे. कोणती गोष्ट पटवून द्यायची असेल तर आण घालावी लागते, शपथ घालावी लागते. तुकोबराय तिसऱ्या चरणात सांगतात काही न लगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. ज्याचं नाव घ्यायचं त्याची शपथ. अहो त्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला तुम्ही भावानं जर देवाचं नाव घेतलं ना तर तुमचा जन्म सार्थकी लागेल. विठ्ठल विठ्ठल गोड असं नियोजन आहे बाबा. तुमचं मार्गदर्शन असल्यामुळे खरं म्हणजे आल्यापासून बघतोय. आणि तुम्हाला सांगू का बाबा मला जर कोणी एवढा मोठा सन्मान दिला ना तर माझी जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं. लोक जर आमची भूतकाळ न बघता आमचे पाया धुत असतील तर महाराजांनी नीट वागायचं. ही जबाबदारी असते माणसाची. कोणा जर आपल्याला एवढं चांगलं मोठं स्थान देत असेल तर माणसाची सुद्धा जबाबदारी आहे. त्या स्थानाला तडा जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे रामेश्वर बाबा. आणि तुम्ही इतकं मोठं स्वागत केलं. आले इथं फटाके फोडले आणि नंतर कानाजवळ फटाका फोडला माझे. मला तेव्हा कळालं कानाजवळ फटाक काऊन फोडते नवरदेवाच्या. याच्यानंतर तुला असंच ऐक नाही ते कानाला सवय राहते ना. नंतर आपल्याला मोठ्या ऐकायची मोठ्या आवाजात ऐकायची सवय नसते हळदी बाबा. मग ते सांगतात याच्यानंतर तुला मोठ्यानाच बोलणार आहे. तो कान ठोळ्यात बसल्यात ऐकायचं त्याच्यामुळे कानाजवळ फाडला. तुम्ही मला सांगून दिला आहे तुम्ही आता विठ्ठल विठ्ठल सुंदर गोड असं नियोजन आहे बरं का. पण तुम्हाला सांगू का करावे लागतात कीर्तन का करावे लागतात कथा त्याच्या मागे काही कारण असायला पाहिजे. तुम्ही म्हणसान का करावे लागत असेल बरं तुम्हाला सांगू का याच्यामुळं करावे लागतात की कलियुगात असं एक माध्यम सांगितलं त्यांना देव भेटलं ते म्हणजे कीर्तन. ते नाही नारायण देईला भेटे देणे नारायण देईला भेटे देणे नारायण देईला भेटे देणे नारायण. हे कलियुगामध्ये करावे कीर्तन देणे नारायण देईला भेटी हो देणे नारायण देईला भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन देणे नारायण देईला भेटी देणे नारायण देईला भेटी. तुम्ही हुशार आहे हा. मला वाटलं की यांना सांगावं लागतं काय रामेश्वर बाबा आपला नियम. आमच्याकडे असं आहे ना गोड ऐकलं की टाळ्या वाजवतात. तुमच्याकडे बी वाजवतात मला लक्षात आलं. नाही तर टाळी वाजवत नाही कीर्तनात बसले की 3 लोक टाळी वाजवत नाही. नेहमी सांगत असतो कोण माहितीये का ज्याला पैशाचा अहंकार आहे असा बाबा ते म्हणते नाही आपल्याकडे पैसा आहे आपण टाळी वाजवत नसतो. दुसरा शिक्षणाचा अहंकार आहे असा शिक्षणाचा अहंकार असणारा व्यक्ती सांगतो नाही शंकर दादा नाही मी टाळी वाजवणार नाही. आपलं डबल ग्रॅज्युएशन झालं. आणि तिसरा शिवाजी बाबा कोण माहितीये का कुचित माणूस टाळी वाजवत नाही. वाजवायला लागला ते बाजूच्या डुब्बा आणतो वाजू नको रंगू राहिलो कुचित पण राहत असतात. आता तुम्ही नाही वाजवलं तर समजून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारात आहे. आता विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवाची जो करण टाळा टाळी वाजवाची जो करण टाळा टाळी त्याला उद्या सकाळी यमकवटाळी. मरायची भीती वाटते ना. कशाची भीती वाटते तुम्हाला बापाची हा त्याला तर काही समजत नाही तुम्ही कशाची मरणाची. आणि एका ठिकाणी गेलं ते मरण सुद्धा माणसाचं टळतं. सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही कथेच्या वेळेची हे आज्ञा नाही कथेच्या वेळाची आज्ञा नाही कथेच्या वेळा. हे सदा काळ गणना करी आयुष्यात सदा काळ गणना करी आयुष्यात सदा काळ गणना करी आयुष्यात सदा
सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. काळाला कामाला ठेवलं यमानं आणि सांगितलं यांचं आयुष्य मोज. पण एका ठिकाणी गेलं का तेवढं मोजू नको. कोणतं? हळदे बाबाच्या कथेला गेले तुम्ही, तेवढे 2 तास सोडून द्या. समाधान महाराजाच्या कीर्तनाला आले, तेवढे 2 तास सोडून द्या. माऊली बाबाच्या प्रवचनाला गेले, तेवढा 1.5 तास सोडून द्या. अहो सांगितलंय सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. काळाला कामाला ठेवलाय आणि सांगितलं कथेच्या वेळेची आज्ञा नाही. तुला सांगितलंय ना काम करायचं, पण एका ठिकाणी गेलं की तिथं तुला आज्ञा नाही, तिथं तुला मोजायचं काम नाही. तुम्ही म्हणसान कुठं? सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. इथं आले की तेवढे 2 तास ना काळ मोजत नाही. काळ कोण? यमानं कामाला ठेवलाय. काळ कशामुळे सांगितलं माहितीये का? की आपण म्हणतो ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आपण असं म्हणतो का काळ आला होता किंवा मग वेळ आला होता आणि यम आला नव्हता? काळ म्हणतो आपण, कारण काळ आपलं आयुष्य मोजत असतो, लक्षात असू द्या. पण एका ठिकाणी गेलं की तेवढे 2 तास काळ मोजत नाही. कोण? काळ. आणि ती जागा कोणती? तुम्ही भोंग्याला जास्तच आवाज दिला जा, त्याचं बंदही केलं चालेल, बंदच करून टाका लागलं. झोपू द्याची, झोपले द्यायला घरी. आता विठ्ठल विठ्ठल बसलेल्या लोकांचं आयुष्य मोजायचं नाही आणि तेवढं त्यांना शिल्लक तर द्यायचं, लक्षात असू द्या. मोकळा आवाज शिल्लकचा द्यायचं त्यांना. आता याचा आवाजच कमी झाला पूर्ण. रिटर्न आणि ते व्यवस्थित द्या तुम्ही, असं मोकळा आवाज द्या ना असा. विठ्ठल विठ्ठल आयुष्यात तुम्ही कथा कीर्तनाला बसले तेवढा वेळ तुम्हाला अधिकचा भेटतो. म्हणजे काय? तेवढा काळ तुमचं आयुष्य मोजत नाही. म्हणजे काय? इथं आला की माणूस मरत नाही. हळदे बाबा काय? इथं आला की माणूस मरत नाही, तरी बरेच लोक इथं मरत नाही. हा मग ते घरी मरत असते. विठ्ठल विठ्ठल माणसाला कीर्तनाला जायचंय, माणसाला कथेला जायचंय. माणूस सहज जातो का? माणसाच्या मनामध्ये भीती राहत असते. कोणती माहितीये का? इथं गेलं की आपण जे पाप केलंय तिथं गेलं की पुण्य होतं. राहती की नाही माणसाच्या मनात? का तुम्ही कोणी असं शुद्ध अंतकरणाचं आहे? नाही 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 नाही, मला पांडुरंगाची सेवा करायची म्हणून मी कथेला जाऊन बसतो, असं आहे का कोणी? नाही नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती आहे आणि ती म्हणजे पापाची भीती. तुम्ही म्हणसान महाराज हा मला पापाची भीती कळाली असती शंकर दादा, पण केव्हा बाबा? की आम्हाला पाप कळालं तेव्हा. आम्हाला पापाची व्याख्याच कळाली नाही. आता इको जास्त आला. आम्हाला पापाची व्याख्याच कळाली नाही. मग तुम्ही व्याख्या सांगाल का? तुकोबाराय सांगतात पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. काय? दुसऱ्यावर उपकार केले, पुण्य केलं आणि दुसऱ्याला त्रास दिला, पाप झालं. तुम्ही म्हणसान आम्ही तर देत नाही. देता ना तुम्ही. लोकांच्या सोयरिकी मोडता, लोकांचे बंधारे कोरता, पापच झालं नाही. पण एका ठिकाणी मी सांगू तुम्हाला, जर गावामध्ये एखाद्या दारुड्या पोराची सोयरी घेऊन जर पोरीकडचे आले, सांगून द्यायचं हे दारू पितं म्हणून. सांगून द्यायचं. तुम्हाला सांगू का? हे पाप नाही, हे पुण्य आहे. अहो लोक म्हणतात बाबा लग्न केल्यावर सुधरण ते. लोकांच्या मुली तुमचे मुलं सुधरायची मशीन नाही. माझं बोलणं कळू लागलं ना? लोकांच्या मुली तुमचे मुलं सुधरायची मशीन नाही. लोक म्हणतात बाबा लग्न झाल्यावर सुधरण. एखादं म्हणतं बाबा नाही नाही नाही, तो मांडवावर येल चालला नाही शंकर महाराज, तोडून टाकायचा खालून डायरेक्ट. कुठंच नाही जाऊ द्यायचा, वाळलाच चालतो जागेवर. पण दारुड्याला बायको द्यायची नाही. विठ्ठल विठ्ठल त्रास दिला, पाप झालं आणि ते पापातून आपल्याला मुक्त व्हायचंय. मग आता देवाची भक्ती करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण कथा कीर्तनाला येतो. तुम्हाला सांगू का? पूजनीय चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर दृष्टांत देतात. आपली भक्ती कशी माहितीये का? धक्का प्लेट. माणसाला भीती वाटते म्हणून भक्ती करतो आपण. मी नेहमी सांगतो भक्तीच सक्ती नसावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देगलूरकर बाबांनी लय सुंदर सांगितलं किरण महाराज. एका गावामध्ये काय झालं, संध्याकाळच्या वेळेला एक माणूस विहिरीत पडला. सारं गाव जमा झालं. वर यायचा खाली जायचा, वर यायचा खाली जायचा, असं वाटत कोणी जरी उतरावं आणि याला काढावं. सारं गाव बघत होतं, कोणीच उतरेना. आणि मग शेवटच्या वेळेस तो वर आला आणि एकदाचा तो खाली गेला की आता तो वर येणार नाही, सगळ्यांना माहित होतं. मग आता कोणीतरी याला वाचवावं. तेव्हा गावातल्या एका जणांनी उडी मारली आणि मारल्यानंतर त्याला वाचवलं आणि त्याला वर काढल्यानंतर लोक कौतुक करायला लागले. अरे हा तर मरणार होता पण तू वाचवलं. कुणाला? ज्याने काढलं त्याला.
गावकरी म्हटले तुझा सत्कार करायला पाहिजे, चला आश्रमाकडे घेऊन चाला याला, याचा सन्मान करू. कुणाला? ज्यानं वाचवलं त्याला. ते म्हणे सन्मान आणि सत्कार नंतर, पण पहिलं मला हे सांगा, ते गर्दीचं आल्यानंतर मला धक्का कोण द्यालता. म्हणजे माणसाचं कसं आहे माहिती का, कोणीतरी धक्का देतय म्हणून भक्ती करतोय आपण. इथं यावं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ही जागा कोणती आहे? ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अहो सांगितलंय तरी कीर्तनाची नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबरायनं सांगितलं की बाबा हो, कलियुगात असं एक माध्यम आहे, तिथं गेलं की तुमचं पाप नाहीसं होईल, आणि ती म्हणजे कथा कीर्तनाची जागा. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. हे कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. आपल्याला कीर्तन सांगितलं, संतांनी योग केले. तुम्ही म्हणसान महाराज, अहो संतांनी योग केले तर आम्ही पण केले असते ना. पण ज्ञानोबरायला माहित होतं यांच्याच्यानं योग शक्य होणार नाही. योगाची या वाटा जे निघाले या सुबटा, आता या दुःखाचा शेलवाटा भागाला. अहो योग या करायला गेले तर आपल्याच्यानं जमणार नाही. ज्ञानोबरा हरिपाठात वर्णन करतात, वायाची उपाधी आदंब धर्म, वायाची उपाधी धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधी येणे नावे स्थिती, वायाची उपाधी वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधी वायाची उपाधी, वायाची उपाधी दंभ धर्म, दंभ धर्म. योग याग विधी येणेनो हे सिद्धीन, वायाची उपाधी दंभ धर्म. लक्षात असू द्या. अहो योग याग जप तप तुमच्याच्यानं शक्य होणार नाही, योग जमणार नाही तुम्हाला. मग त्यासाठी सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि त्याने नारायण देईल भेटी. तुम्ही म्हणसान महाराज आम्ही तर 50 वर्षापासून कीर्तन ऐकू राहिलो, आम्हाला एकदा बी गावातला बी नारायण भेटलं नाही. कशामुळे होत असेल तुम्हाला सांगू का? एक तर ऐकणारे हुकू राहिले नाही, तर सांगणारे हुकू राहिले. कोणचं तरी बजेट बसेना म्हणून देव आपल्यामध्ये येऊ राहिला नाही. लक्षात असू द्या. तुम्हाला वाटतं बाबा आम्ही आलो की आम्हाला देव भेटला पाहिजे. अहो देव असा सहज भेटणारी गोष्ट आहे का? विठ्ठल विठ्ठल. देव देव पण करा वाटतं आपल्याला बाबा, पण केव्हा माहितीये का? जेव्हा आपल्याच्यानं काहीच होत नाही तेव्हा. घरामध्ये गेलं तर सुनवचकन धावती, पोरग विचारात घेत नाही, नातू रडायला लागला की सुनबाई सांगती ते भोकाडीकडे पाहाय, आपल्याकडे बोट करून सांगते. मग तेव्हा आपल्याला देव आठवतो की नाही? व्यवहाराचं गणित सांगतो, माणसाला स्वतःचं शरीर जीर्ण झालं की देव आठवतो. कशामुळं? की बाबा या शरीरानं आता काहीच होत नाही, आणि मग काय करावं? देव करावं वाटतं की नाही? पण तुम्हाला सांगू का, देव कधी करावा? तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वा, अहो तरुण पाहिजे ना. काय तरुण पाहिजे? नाही तर आजचे तरुण धरून आणणं पडते, आहे की नाही बाबा? हा, अहो क्रांती झाली आहे, स्वराज्य सुद्धा निर्माण झालं. वयाच्या 16व्या वर्षी शपथ खाल्ली. अहो माझी ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी सुरुवात केली. आपल्याकडं 16 बबरीचं धोक्याचं. हे लगेच चेहरे खुलले जुन्या लोकांचे, आहे की नाही? तुमची ओळख धरीन. विठ्ठल व्यवहाराचं गणित आहे. व्यवहारामध्ये माणूस आता या शरीरानं काहीच होत नाही, मग देव करायला लागतो. त्याच्या अलीकडे येऊन सांगतो, आपण व्यवहारामध्ये वावरत असताना एखादी वस्तू आपल्याकडे असली बाबा, आपण समोरच्या व्यक्तीला तेव्हा देतो जेव्हा आपलं काम झालं. काय? जेव्हा आपलं काम झालं तेव्हा आपण दुसऱ्याला देतो की अगोदर देतो? असं कोणी आहे का बाबा की त्याची वखराची पाळी राहिली आहे, वखर हाणायचा, आणि अगोदर शेजारच्या जा आपला वखर घेऊन मी पाईन जेव्हा मारायचा तवा, असं ऐकून? असं जर असलं बायको मग याचा गुल ढिल्लाय. माणसाचं व्यवहाराचं गणित आहे. माणसाला कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेणं झाला
की मग माणसाला वाटतं दुसऱ्याला द्यावं आणि उपकार करावे. तसं माणसाचं शरीराचं आहे. सगळ्या गोष्टीचा उपभोग घेऊन घ्यायचा आणि नंतर म्हणायचं नाही आता देवदेव करायला पाहिजे. अगोदर आठवतो का, माणसाच्या शरीरात जोपर्यंत ताकद असते तोपर्यंत देवावर सुद्धा विश्वास नसतो. बरेच लोक नास्तिक बनतात. कधीपर्यंत? हातापायात ताकद असते. 62 वर्षाचे आजोबा आले माझ्याकडं बाबा आणि मला म्हणे बाबा तुमच्या हाताने मला माळ टाकायची. म्हणलं आता थोड्या करता का टाकता? नाही म्हणे मला तुमच्या हाताने टाकायची. 62 वर्षाचे आजोबा. मी म्हणलं नका ना, राहू द्या ना. मी म्हणलं पण कारण सांगा ना. म्हणे आता का पहिल्यासारखं चावतं. याला बी टाळ्या वाजवतात तुम्ही. वा विठ्ठल विठ्ठल. गणित असतं रामेश्वर बाबा, ते समजत नसतं पण वाजवा मला गोड वाटतंय बरं का. मी एका कीर्तनात सांगू राहिलो बाबा, माऊली बाबा, की माझे मायबाप मेले, मी रोड राहिलो, लोक टाळ्या वाजू कडकड खालो. अरे मग मायबाप गेले म्हणजे ते समजत नसतं माणसाला केव्हा वाजवा. विठ्ठल मला हे सांगायचंय, शरीरानं दुसरं काही होत नाही, आता देव करायचा. व्यवहारामधलं गणित आहे. आपल्या एखादी वस्तू असली, आपलं काम झालं बाबा, की मग दुसऱ्याला द्यायची. हे गणित ठरलेलं आहे. मी तुम्हाला एक विनोदी दृष्टांत सांगतो, त्यातून तुमच्या लक्षात येईल. एक आजीबाई बसमध्ये बसायच्या, शहरामध्ये जायच्या, जाफराबादला पूर्णापूरला जायच्या, दिवसभर थांबायच्या आणि परत जावखेड्यात यायच्या. कोण? आजीबाई, 65-70 वर्षाच्या. आणि आता इमानदारीने सांगा, कंडक्टर लोक सगळ्यात जास्त कटाळेल कोणला आहे? वा, मान्य पण करतात. खूप प्रामाणिक लोक आहे बाबा तुमच्या गावचे बरं का. सगळ्यात जास्त कंटाळले ना कंडक्टर लोक. एक आजीबाई बसमध्ये बसायच्या, पूर्णापूरला जायच्या, जाफराबादला आपल्या, आणि दिवसभर जाफराबादला थांबायच्या. संध्याकाळी त्या बसनं परत गावात यायच्या जावखेड्यामध्ये. दररोजचा प्रवास. सकाळची आलेली बस, त्या बसमध्ये बसायचं, पूर्णापूरला जायचं, दिवसभर वेडे मारायचे, परत त्या संध्याकाळच्या बसनं गावात यायचं जावखेड्यात. दररोजची बस, ठरलेली वेळ, ठरलेला कंडक्टर, ठरलेली बस, ठरलेली आजी, दररोजचं चालू. 15, 20, 25 दिवस, महिना झाला हळदे बाबा. एक दिवस कंडक्टर ओरडला, आजी, माऊली बाबा, कशाला येत असता बसमध्ये? तुमचं वय इतकं झालं, तुमचं शरीर जीर्ण होत आलंय, तुम्हाला चालता येत नाही, एखाद्या वेळेस धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघल तुम्हाला? बरोबर काळजी केली की नाही कंडक्टरने? वरडून सांगितलं, आजी उद्यापासून येत जाऊ नका, तुमचं वय नाही राहिलं फिरायचं, एखाद्या वेळेस धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघल तुम्हाला? असं म्हटल्यानंतर आजी परत, आता ना कंडक्टर साहेबाला वाटलं आता आजी उद्या येणार नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर आजी कंडक्टरच्या सीटवर बसेल. आजी, तुम्हाला बोललो होतो ना काल की येत जाऊ नका म्हणून. अहो शरीर जीर्ण झालंय, म्हाताऱ्या झाल्या, तुम्ही धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघाल तुम्हाला? असं बोलल्यानंतर आजी परत घरी गेला. कंडक्टर घरी आला, चाल देऊ का 10:30 लोक? असंच त्याला काय लागतं, दररोजची बस लावायची, बसवायची, पुन्हा आजीला घरी आणायचं. परत दुसऱ्या दिवशी बसमध्ये बसल्या. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर साहेब म्हटले, आजी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही म्हातारा झाल्या, धक्का लागला, पडल्या, मोडल्या, कोण बघाल तुम्हाला? असं म्हणल्यानंतर आजीला राग येईल असं कंडक्टरला वाटलं, पण आजीने काय केलं, पिशवीमध्ये हात घातला, ओंजळ भरून काजू काढले, खाय म्हणे बाळा. कंडक्टरला खायला दिले. कंडक्टर घरी आलं, झोपलं, आणि झोपल्यानंतर कंडक्टरच्या लक्षात आलं किती आजी प्रेमळ आहे. मी महिनाभरापासून नको नको ते बोलतो आजीला, तरी आजीचा स्वभाव किती चांगला. पिशवीमध्ये हात घालतात, ओंजळ भरून काजू काढतात आणि मला खायला देतात. दुसऱ्या दिवशी गेला, आजीबाई पुन्हा दिसल्या, आजी चुकलं बरं का माझं, महिन्यापासून तुम्हाला नको ते बोलतोय मी, आणि तुमचा स्वभाव किती चांगला आहे. मी इतकं नको नको बोलल्यावर सुद्धा तुम्ही काय करता, पिशवीमध्ये हात घालता, ओंजळ भरून काजू काढता आणि मला खायला देता, जमतं कसं तुम्हाला? असं म्हटल्यानंतर आजी सांगायला लागले, म्हणे भाऊ मग पोरगाना नोकरी लागेल सरकारी, आणि त्याला मी सांगेले मला चांगलं चुंगलं खायला आणत जाय. मग चांगलं चुंगलं खायला आणत जाय म्हणलं, ते मला काजू खायला आणतं म्हणे. मग ते काजू आणतात, मग मी खाते म्हणे काजू, पण मला कुठं जात आहे म्हणे. मग मी चगळते चगळते ना, असं वाटते म्हणे इतक्या मागाचे काजू फेकून द्याव का, मग चगळ झाले तुला खायला देते म्हणे मी. हा झाला व्यवहाराचं गणित. तसं आपलं जीवन आहे. आपल्या शरीराच्या ना आता काही होत नाही, मग आता देव देव करावा. माणसा शरीरामध्ये ताकद असते ना, तोपर्यंत माणूस नवऱ्याचं बी ऐकत नाही. जेव्हा प्रभू श्री रामचंद्रजींना वनवास झाला, एकट्या रामजींना वनवास झाला होता का सीता मातेला? कुणाला? रामजींना वनवास झाला. सीता मातेला झाला होता का? नाही नाही. सीता माता तरी सुद्धा सोबत गेल्या. पाठक बाबाला सुंदर सांगायचे, आताची जर सीता असती आणि आताच्या रामानं जर म्हटलं असतं, अगं गावाकडे पाणी पाऊस कमी आहे बरं, आपण संभाजीनगरला राहायला जाऊ, थोडाफार भाजीपाला विकत जाऊ, 10-15 हजार येत जाईन, आपला संसार चालून. ती म्हण तुम्ही कुठं जायचं तर तिकडं दडपा, मी जावकडा सोडणारच नाही. बायको
आणि मग हे शहरात जातं, भाजीपाला ऐकतं, 10-15 हजार रुपये कमवतं आणि तिकडंच ओळख होती आणि दुसरं लग्न करतं. मग ही म्हणती मी त्या संगेले असते असं झालंच नसतं. आता काय फायदा आहे? हाताची सीता अशी आहे ना, लक्षात असू द्या. मला हे सांगायचंय, आपल्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण देवदेव करत नाही. तू म्हणसान बाबा आम्हालाच का सांगितलं असेल देवदेव करायचं? कारण तुम्हाला कळतं म्हणून. का सांगू माहितीये का? 3 प्रकारचे लोक आहे, विचार प्रधान, कर्म प्रधान, भोग प्रधान. आणि या 3 प्रकारामध्ये आपला नंबर लागतो विचार प्रधान यादीत. आपल्याला विचार करता येतो, सारासार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी. हे विठोबाचे नाम धरा कंठी, विठोबाचे नाम धरा कंठी, विठोबाचे नाम धरा कंठी. हे सारा सार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी, विठोबा. सारा सार विचार करा, उठा उठी, नाम धरा सारासार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी, विठोबाचे. विचार करायचा सांगितला का? आपल्याला विचार करता येतो म्हणून. विचारा वाचून न पविजे समाधान, हा क्षणोक्षणाची करावा विचार. विचार करता येतो ना आपल्याला, आपण माणूस आहे ना, आपण विचार प्रधान यादी देतो. 3 प्रकारचे लोक सांगितले. कर्मप्रधान, कर्मप्रधान म्हणजे काय? साधू संत. साधूचं जीवन असतं कर्मप्रधान. आपण चांगलं काम करावं आणि लोकांनी त्याचं अनुकरण करावं. पण तुम्हाला सांगू का, एका ठिकाणी प्रमाण आलं, साधूला सुद्धा जबाबदारीनं वागावं लागतं. का? चुकीचे लोक सान्निध्यात आले की साधूला पाऊल सांभाळून टाकावं लागतं. लक्षात असू, साधूला सुद्धा जबाबदारीनं वागावं लागतं. मग कर्मप्रधान जीवन साधू संताचं. भोगप्रधान, भोगप्रधान कोण? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही ना, मग ते कळतं कोणला? आपण विचार प्रधान यादी ते. मग आपल्याला कळतं म्हणून आपल्याला सांगतात की बाबा तुला सांगतो. कहून की माणूस कोणला अधिकारानं सांगतं माहितीये का? ज्याच्याकडे काहीतरी असतं आपलं त्याला. माझं बोलणं कळू लागलं ना? आता आपण म्हणतो, एखादा माणूस असला की तो म्हणतो अहो ते माझं ऐकन ना, मी सांगतो. का? याचं कोणतं तरी मिंध राहतं माणूस, तवा ऐकत असतं. तसं आपण देवाची मिंद आहे. कोणत्या गोष्टीचे? देवानं आपल्याला हा देह दिलाय त्याच्यामुळं. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. दयाचे करील चिंतन, दयाचे करील चिंतन, दयाचे करील चिंतन, दयाचे करील चिंतन. जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गाईल गुण दयाचे, दयाचे, दयाचे. जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, जेने हा 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 जीव दिला दान. ज्यांना देह दिलाय आपला त्याचं भजन करायचं. देवे दिला देह, भजन गोमटा, आणि तो या फाटा झाला बाधिकेचा. देवे दिला देह, भजन गोमटा आहे. बाबा लोकांनी भोजन ध्यानात ठेवलं फक्त खायापुरतं. लोक म्हणत असतात बाबा ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. मग देवानं जर आपल्याला देह दिलाय त्याचं स्वभाव आहे. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई. ज्ञानोबा वर्णन करतात तुझा स्वभाव आहे कोणता? माझं भजन करण्याचा. तुला जर जन्म दिलाय
तर माझंच भजन करण्याकरता, अन्य कोणाचं नाही. मग ते सांगतात तुकोबा या अभंगाच्या. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया, 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 करिता बरोबरी दुरावसी दूरी, 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 दुरावसी दूरी. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला गेला तुमचा केव्हा? देवाचं भजन केलं नाही तर. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, जन्म सार्थकी लावून घ्यायचं, देवाचं भजन करावं ना. अहो जन्माचं जाऊ द्या, तुम्ही मरताना जर देवाचं भजन केलं ना तरी तुमचा जन्म सार्थकी लागेल. अजामिळ नावाच्या राक्षसानं आयुष्यभर पाप कर्म केले आणि शेवटच्या क्षणी म्हटला नारायण. देवही घ्यायला आले आणि यमही घ्यायला आले. यम म्हणायचं हे माझं गिराईक आहे, आयुष्यभर पाप केलं यानं, लोकांच्या सोयरिकी मोडलं, मला न्यायचंय. आणि देव म्हणायचा नाही ना, यानं मला आवाज दिला, मला म्हणे नारायण. आणि मग देवानं काय केलं? अजामिळ नावाच्या राक्षसाला घेऊन गेले. का? अंतकालेच मामेव स्मरण युक्त्वा कलेवर, लिहून ठेवलंय ना भगवंतानं की शेवटच्या क्षणी माझं नाव जर घेतलं की मला तुला न्यायला यावं लागल. आणि जेव्हा देवानं अजामिळ नावाच्या राक्षसाला नेलं तेव्हा देवाच्या लक्षात आलं यानं आपल्याला नव्हता आवाज दिला, ह्याच्या पोराचं नाव होतं नारायण आणि यानं महाराज टायमाला म्हणलं होतं नारायण. हे चुकीनं गिराईक आणल्या गेलं. मग लिहिलेलं तर मग खोडता येणार नाही भगवंताला. मग भगवंतानं सुधारणा करून घेतली हळदे बाबा तेव्हापासून. आता मराच्या आधी वाचा जाती आपली. लोक म्हणते गंगू अक्का जायचा अंदाजे माहीत झालं का? हा झालं ना, मग काय करायचं? आपल्याला त्या जवळ जाऊन हरिपाठ मानाचा आहे. आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही आणि मग शेवटच्या क्षणी हरिपाठ म्हणल्यानं तुम्हाला मोक्ष मिळेल का? नाही. मग देवाला वाटलं हे लोक असेच करतील कलियुगातले, आयुष्यभर पाप करतील आणि शेवटच्या क्षणी जाताना म्हणतील नारायण, गेलं दखून. मग असं होऊ नये. मग लोक म्हणते आता वाचा गेली, आता शिपानं पाणी आहे की नाही. माणसाला शेवटच्या क्षणी एखाद्या जवळ जाऊन बसायचं, बाप जाणारे माय जाणारे, आपण तिथं जाऊन भजन नाही म्हणत. आपल्याला वाटतं म्हाताऱ्यानं सांगावं कुठं ठेवले. माणूस जाऊन बसता आशाना. एक आजोबा जाणार आणि एक गलित गात्र झाले, आता जाणार, सगळे जमा झाले, सुनबाई आल्या, लेख आले, सगळे आले. आणि मग बाबा यायला वाटलं काही सांगत, बाबा नुसतं असं करायचे. गडीकडं जेवखेडला गडीकडे नुसतं एवढंच करायचे बाबा. 1000 रुपये घंट्यान जेसीबी आणलं लेखाना. 15 दिवस जेसीबी चालला हा दे बाबा, पूजनी बाबा. 15 दिवस जेसीबी सापडलं काहीच. तुम्ही उकरून पाहिले काय? हा
आश्रमासाठी देवाच्या कार्यासाठी सापडलं, आपल्यासाठी नसतं सापडत ते. आपण सापडायला गेलं पळून जातं ते. विठ्ठल विठ्ठल नुसतं असं करायचे बाबा. 15-20 दिवस जे शिबी चालला 1000 रुपये घंट्यानं. आता यांना वाटलं सापड्यानं तर काहीच नाही. मग यांनी काय केलं, जे शिबीवरचा खर्च बाबावर फिरवला आणि बाबाला चांगलं चुंगलं खायला आणलं. ज्यूस फळाचं नुसतं. 8 दिवस ज्यूस दिल्यावर बाबा तर तंगाट आणि बाबाला वाचा फुटली. आता यायला वाटलं बाबांनी सांगेल. सुनबाई म्हणे मामजी सांगा ना कुठे येतं. मग बाबा बोलायला लागले आणि बाबा बोलायला लागल्या. बाबा म्हणे शेजारची ना झालं 2 महिने पिठाची चाळणी घेऊन जायले म्हणे, घेऊन या असं सांगितलं बाबांनी. शेवटी देवाचं नाव या काही सांगितलं नाही. आताचे बाबा असे आहे ना. मग त्या बाबा करता सांगता सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. पण तुम्हाला सांगू का, त्या देवाला जर तुम्हाला आळवणी घालायची असेल, त्या देवाचं भजन जर करायचं असेल तर त्याला भाव लागत असतो. भावे विन देव न कळेनी संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे गुरु कैसा कळे गुरु अनुभव कैसा कळे गुरु अनुभव. हे भावे विन देव बाबा करे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे गुरु विन अनुभव कैसा कळे. भावे विन देव न करे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे गुरु विन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव आपला होत नाही. एको जास्ताला भावाशिवाय देव आपला होत नाही. भावे न देवम भावे. भाव तुमचा जर लोक म्हणतात बाबा भाव कोणता, ते आपण भाव खातो तो भाव नाही बरं का. लोक म्हणतात बाबा तेले भाव खातं, ते भाव नाही. अंतकरण समर्पित करावं लागत असतं, हृदय वाकवावं लागत असतं. ते एका ठिकाणी ऐकलं मी. सर झुकाने से नमाज अदा नहीं होते पगले, सर झुकाने से नमाज अदा नहीं होती पगले, दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. हो तुम्ही छातीत वाकला म्हणजे नमस्कार झाला नाही, हृदय वाकवावे लागतात. ती नमस्काराची पद्धती. आता तर नवीनच पद्धत आणली बाबा दर्शन करण्याची. लोक देवाला हरण मारतात ना असं करतात. मी लय ठिकाणी बघितलं ते कुठून आणली त्यांनी पद्धत काय माहित. काही काही तर असं करतात, हे आमीन काही समजत नाही काय आहे तिथं. ते पद्धत आहे जास्त त्याची. मला काय सांगायचंय, कीर्तन आहे ना, कीर्तनच का. भावाशिवाय देव आपला होत नाही. मग सुभाषितकार वर्णन करतात. भावेन देवम कलयाम नरेंद्र, धनेन कांता, कपटेन शत्रू, सत्येन मित्रम, कृपयाश पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. पहिला क्रमांक जर कशाचा लागत असेल तर भावाचा लागतो. म्हणजे भाव म्हणजे काय, अंतकरण समर्पित करावं लागत असतं. मग जर अंतकरण समर्पित केलं नाही तर देव भेटेल का, नाही, मुळीच नाही. मग त्याकरता वर्णन करतात. भावेन देवम कलयाम नरेंद्र. भावाशिवाय देव भेटत नाही, कलेशिवाय राजा प्रसन्न होत नाही. अंगी असू दे एकतरी कला, नाहीतर काय फुका जन्माला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात कला असेल तर राजा प्रसन्न होतो. एका कीर्तनात असंच बोलत होत बाबा. मी नुसतं म्हटलं कलयाम नरेंद्र, 2-4 जण उठले खाली. तुम्ही तर त्या नरेंद्र मोदीचं लयच गुदडा घेतला महाराज लोकाय ना. नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदी नाही, नरेंद्र म्हणजे राजा. आम्हाला काय करायचंय कोण्या पक्षाची, आम्ही सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. आम्हाला जैन जैन बोलवलं त्याचे अभंग बसून ठेवले. ते आता कमळावाल्यानं जर बोललं तर कमळाचाच अभंग घेणार आणि कमळावरच बोलणार. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. घडीवाल्यानं बोललं तर घडीचाच अभंग घेणार. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. पंजावाल्यानं बोललं हातावाल्यानं अभंगच घेणार. उभारीला हात जगी जाणविली मात. बाणावाल्यानं बोललं तर अभंगच घेणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि अपक्ष आणला मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासून. ते तुतारीचा अभंग शोधणं चालू आहे. सापाडा पुढच्या वर्षी सांगतो तुम्हाला. आता विठ्ठल विठ्ठल. त्या राजकारणी लोकांचं असं मला टीका टिप्पणी करायची नाही बरं का. ज्याचं त्याला जमत असतं ते असं आहे. बोल बोलता वाटे सोपेन करणी करता टीर कापी. प्रमाण त्याला संताचं.
माणसाला वाटत असतं राजकारण बिला सोपं नाही. अहो ज्याला नाही बोलायचं त्याचे पाय धरावे लागतात. राजकारण सोपं राहिलं नाही आता. हा, राजकारण सगळ्यात अवघड विषय झाला. ज्याला जमतं ते त्यालाच जमतं ते. आपण त्याच्या टीका टिप्पणी करणार नाही. पण त्या राजकारणी लोकाला 2 ठिकाणले लोक कंटाळले आता. पहिलं लग्नात आणि दुसरं अंत्यविधीत. भयानक कंटाळलेली. लग्नामध्ये त्यांचे सत्कार सुरू झाले की बाकीच लोकांना उठून जा वाटतं तिथून. आणि जेव्हा अंत्यविधीत ते बोलायला लागतात ना बाबा, त्याला काहीच माहित राहत नाही. ते फक्त नाव माहित करून घेते एखाद्याचं. कोण सांगतं बाबा भिका पाटील मरेले, लगेच सुरू होतं वैकुंठवासी भिका पाटलाच्या निधनाविषयी मला काल कळालं. भिका पाटलाच्या स्वभावाविषयी सांगत असताना अत्यंत प्रेमळ, स्वज्वळ, निरागस, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारं व्यक्तिमत्व जेवखाड्यातून निघून गेलं. खाली लोक म्हणतात लय काड्या करत होतं रे ते. वर्णन केलं काय मी ते व्हॉट्सअपला बघितलं. बाबा काय बनवतील लोक. एका गावामध्ये भिका पाटलाचं निधन झालं. साऱ्या पक्षाचे लोक आले तिथं बोलायला. आणि तिथं चढावर ओढ असती. प्रत्येकाला वाटतं मला बोल द्यायला पाहिजे. आणि सगळ्या पक्षाचे लोक येईल. आणि मग बोलायला सुरुवात केल्यानंतर कमळाच्या पक्षावाले नेते होते म्हणे बोला तुम्ही. मग भिका पाटलाविषयी बोलत असताना ते म्हणे वैकुंठवासी भिका पाटलाविषयी मला जेव्हा निधनाची बातमी कळाली तेव्हा मी गावात आल्यानंतर सगळ्यांकडून माहिती घेतली. आणि पण मी नेहमी भिका पाटलाला एखाद्या वेळेस जर भेट झाली तर भिका पाटलाचा चेहरा मला कमळावानी दिसायचा. कमळाचं होतं ना ते. घडीवाल्याला वाटलं मला बोलू द्यायला पाहिजे आता. घडीवाला लगेच म्हणे मला बोल द्या. लगेच उठलं. भिका पाटलाचा चेहरा तुम्हाला कमळावानी वाटत होता, पण भिका पाटील आपल्याला सोडून गेले. आणि भिका पाटलाच्या निधनाची बातमी मला काल जेव्हा कळाली तेव्हा मी माझ्या घडीत बघितले तर सकाळचे 10 वाजले होते घडीत. मग बाणावाला बसलो होतो. बाणावाल्याला वाटलं आता मला बोल द्यायला पाहिजे. बाणावाला लगेच उठलं. भिका पाटलाचा चेहरा जरी कमळावानी होता परंतु भिका पाटील खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे होते. भिका पाटील बोलत असताना लोकांना त्याचा राग यायचा, पण भिका पाटलाचे शब्द हे बाण होते. बाणाचं होतं ना ते. मग पंजावाला बसेल होतं हातावालं. लगेच उठलं मला बोल द्या. तेव्हा भिका पाटलाचा चेहरा कमळावानी होता, त्यांचे शब्द बाणावानी होते, पण भिका पाटील आपल्यातून अचानक निघून गेले. आणि भिका पाटील अचानक निघून गेले याच्या मागे कारण असं आहे की यमानं त्यांना हात दिला म्हणे. काय दिला. मग तिथं मनसेवाला बसेल होतं. मला बोल द्या म्हणे. मनसेवाले कडक राहते बोलायला. ते उठलं काय म्हणता म्हणे भिका पाटलाचा चेहरा कमळावानी होता. भिका पाटलाला यमानं हात दिला. यमानं हात बी दिला नाही म्हणे भिका पाटलाला. भिका पाटलाच्या हृदयाचं इंजिन बंद पडलं म्हणे. ना मनसेचं आहे की नाही. हे बोलाचं बी गणित आहे. हे ज्याला जमतं त्यालाच जमतं. वक्ता 10 सहस्त्र 10,000 व्यक्ती मागे एखादा बोलणार राहतो. काही गावात असं राहतं रामेश्वर बाबा फाशी घ्यावटी माणसाला कीर्तन झाल्यावर बोलायला उठलं एखादं तर. मी नेहमी सांगत असतो. एका गावात मला फोन केला म्हणे बाबा आमचा जरा सप्ताह यावर्षी डळमळीत आहे, तुम्ही काय करा पैशाच धकून घ्या. पैशाचं धकून घ्या. मी तसं पैशाच बोलत बी नाही, पण तुम्ही बी कमी नाक द्या जो, नाही तर तुम्ही ध्यानात ठेवा सांगा. बाबा धकून घ्या पैशाचं ह्या वेळेस. आमचा या वर्षीचा सप्ताह गरिबीचा आहे. म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या आता गरिबीचा सप्ताह आहे म्हटलं. आणि सप्ताह गेलो. कीर्तन झालं. उत्कृष्ट कीर्तन झालं. मी ताकद लावून कीर्तन केलं. कीर्तन झाल्यानंतर गावातलं उठले बोलायला. ते बोलायला लागल्यानंतर ते म्हणे आत्ताच या ठिकाणी समाधान महाराजांनी चांगलं कीर्तन केलं. सकाळची पंगत यायची होती, संध्याकाळची यायची होती, उद्या नाश्ता यायचा राहील. तुम्हाला सांग नाही मो तुम्ही दरवर्षी सारखं यावर्षी पैसे कमी देऊ राहिले, वर्गणी कमी देऊ राहिले. आणि वर्गणी कमी होत असल्यामुळे आमच्याकडे पैसे कमी राहते. आणि पैसे कमी असले म्हणे या समाधान महाराज सारखे हलके महाराज आणणं पडते. माझ्या तोंडावर सांगितली. तोंडावर हे नित्यावर नाही थांबलं बाबा. ते म्हणे पुढच्या वर्षी चांगले पैसे द्या म्हणे, मोठा सप्ताह करू म्हणे, मोठा मोठाले महाराज आणू म्हणे. आता काय समाधान महाराज आणला म्हणे, पुढच्या वर्षी बाप आणू म्हणे. थांबत नसते काय की एकदा सुटले की लग्नात सुद्धा श्रद्धांजली वाहणारे बऱ्याच ठिकाणी. विठ्ठल कलयाम नरेंद्र. नरेंद्र म्हणजे राजा. कलेनं प्रसन्न होतो. कलयाम नरेंद्र धनेन कांता. कांता म्हणजे काय बायको. बायको सुद्धा गोड बोलते आपल्याला, पण केव्हा खिशात पैसा असेल तेव्हा. खिशात पैसा असेल तेव्हा बायको गोड बोलती. याच्या अलीकडे येऊन सांगतो खिशात पैसा असेल तरच बायको भेटती. आहे की नाही बाबा. आता सध्या सगळ्यात जास्त परेशान कोण असेल लग्नाला. मी एका कीर्तनात बोलत असताना सांगितलं संसारात दुःख आहे म्हटलं. संसारात काही राहिलेलं नाही. 2-4 पोरं उठले रडायला लागले. म्हणे बाबा दुःखाचा कोय ना पण लग्नात वावत्या. बावळं झालं ना माणसाचं का. मी नेहमी सांगत असतो आता लोक ठरवून घेतलेलं आहे. मला जर विचारलं सासरवाडी कोणती, तळेगाव.
रामेश्वर बाबाला विचारलं तुम्ही सासरवाडी कोणती, त्यांच्या सासरवाडीचं नाव सांगणार. आमच्या राजू महाराजांना विचारलं त्यांच्या सासरवाडीचं नाव सांगणार. आमच्या किरण महाराजाला विचारलं त्यांच्या सासरवाडीचं नाव सांगणार. तुम्हाला विचारलं कोणती आहे, चिंचोली आहे. कोणी सांगतं चिचखेडा आहे. इथून पुढच्या पोराला विचारून बघा बाबा. आता काही दिवसांनी विचारलं ना सासरवाडी कोणती आहे, पोरं सांगते MP. भेटना ना इकडं. हा येडं व्हायचं काम आलं लग्ना पुढं माणसाला. आणि ते लग्नाचं गणित असं आहे, फक्त महिनाभर गोड वाटतं माणसाला. महिनाभर ज्याचं लग्न होईल ते माणसाला नीट बोलत बी नाही गल्लीतल्या माणसाला. हा वचकनच धावतं ते म्हणतं का मी कधी रिकामटावळा ऐकतोय सारखा. बोललं कोणी. एका मुलाचं लग्न झालं, महिनाभर झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जेवायला आलं बाबा घरी. मी सांगतो तुम्हाला बायकोची गणित सांगतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये घरी जेवायला आल्यानंतर आईनं जेवायला वाढलं आणि पोळी चुरली वरणामध्ये आणि पहिला घास घेतला आणि लगेच ओरडलं, आई हे का वरण आहे का, या वरणाला काही धोरण आहे, हे वरण खाऊन एखाद्याला मरण यायचं. आई बोलली म्हणे बाळा ते तो बायकून करले ते पातळ पण चवीला मस्त लागतंय. आता माणूस ना बायकोच्या पुढे गार होऊन जातं, माणूस किती मोठा असू द्या. हा मी ते एका ठिकाणी ऐकलं, माणूस किती मोठा झाला बायकोची पुढे नाही. आणि दुसरी गोष्ट सासरवाडीत माणूस किती मोठा झाला तर स्वतःच्या सासरवाडीत बायकोच नावानं ओळखते. चिंगीज नवरा, पिंगीज नवरा, भुर्रीज नवरा. माणूस इकडे किती मोठा असू द्या, सासरवाडीत आपलं नाव कामातच येत नाही. रामेश्वर महाराज नाही ना, गणितच बसत नाही ते. तिथं गेलं की त्यांचंच नाव ऐकण्यात बाबा. माणसाचं गणित ठरलेलं आहे. माणूस संसारामध्ये दुःखी आहे, पण माणसाला संसार आवडतो का. काही गोष्टी अशाच असतात ज्याच्यात दुःख असलं तरी आवडत असतात. आणि परमार्थ असा आहे की त्याच्यात गोडवा आहे, पण माणसाला आवडतो का, आवडतो नाही आवडत. चांगल्या गोष्टी माणसाला सहसा आवडत नसतात. दारू पिणं वाईट आहे का चांगली, वाईट आहे. तुमच्या गावात पित नाही त्याच्यामुळे तुम्हाला काही विचारत नाही. नाही ना. मी आता पाटी बघितली आल्या काळ्या पाटीवर पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं जेव्हा ठेंग मध्ये कोणी पित नाही म्हणून. एक चांगलं केलं तुम्ही त्या. माणूस लगेच व्यसनाधीन होत नसतो, सोबतच्या व्यक्तीवर अवलंबून असतं ते. आपण सोबतचा व्यक्ती असतो ना, त्याच्या सोबत फिरायला गेलो ना, ते म्हणतं ए तुला पसणार नाही, तू नुसतं चकना खाय. आणि मग थोडं चकना खायला लागलं ते म्हणतं तू बियर घे. आणि मग त्यांनी एक शोध लावलाय बाबा, आता बियर ही दारू नाही. बऱ्याच जणांच्या गळ्यात माळा पाहिल्या मी रामेश्वर बाबा, त्या माळीला दारू चालतील, मटण चालत नाही. बऱ्याच जण इकडे त्या. तुमच्या गावात बाबांची कृपा असल्यामुळे त्या गोष्टीला जास्त थारा नाही. बऱ्याच जण इकडे आपण म्हणलं दारू नाही मांस खात नाही आपण, आणि दारूच चालते. माणूस एकदम वाईट वळणाला लागत नाही. सोबतचा व्यक्ती असला ते म्हणतो तुला पसणार नाही, तू टुप्पन भर घे. टुप्पन म्हणजे ती काचेची बॉटल असते, त्याला वरून झाकण असतं, त्या झाकणाला टोपण म्हणतात. तुमच्या गावात पित नाही त्याच्यामुळे एवढं सविस्तर सांगतोय. हसले म्हणल्यावर पिते तुमच्या गावात पण. विठ्ठल विठ्ठल संसाराचं गणित आहे. संसारामध्ये दुःख आहे, पण माणसाला संसार आवडतो. माझ्यासारख्या जीवनात तुम्हाला काय वाटतं का दुःख नसेल का. अहो प्रचंड दुःख आहे. माणसाला फक्त गोडवा वाटतो संसाराचा महिनाभर, नंतर नाही. कशामुळं. संतांनी सांगितलंय सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार हे नाही कोठे, सुखाचा विचार. बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. हो तुकोबा राहायला माहित होतं संसारात दुःख आहे. आणि या संसारामध्ये एकदा माणूस गुंतला की माणसाला देव करावा असं वाटत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. माझंही लग्न होस तरच मला वाटत आहे संसारात सुख आहे, पण बिलकुल नाही. माणसाचं असं लगे भुगा होऊन जातो संसारात आलं की. हा माणूस कसाच राहत नाही कामाचा, इतका अवघड आहे. 5G मधला विनोद सांगतो तुम्हाला. मला 1.5 वर्षापूर्वी माझ्या सासऱ्याने फोन केला. महाराज, मला महाराज म्हणतात. जावाई बापू म्हणलं काय मामा सांगा ना. उद्या या सासूरवाडीला. म्हणलं कशाला. तुमच्या साल्याचं लग्न जमवायचंय, उद्या निर्णय घ्यायचाय आपल्याला. तुम्हाला निर्णय चांगला घेता येतो, या उद्या निर्णय घ्यायचाय. मी त्यांना फोनवर एवढंच म्हणलं, माझाच निर्णय चुकला म्हणलं, मला कुठे निर्णय घ्यायला. माणसाला संसारात वाटतं बरं का सुखी, पण
मुळीच सुख नाही. तुम्हाला सांगू का, ज्ञानोबरायाने गोवी खर्च केली. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. सुख कसं आहे माहितीये का इथलं, असं इंगळाच्या बिछाना करायचा आणि त्याच्यावर सांगायचं झोप, निवांत झोप. इंगळ कळतं ना तुम्हाला, विंचवापेक्षा मोठं असतं ते, जास्त विषारी असतं, त्याला म्हणतात इंगळ. त्या इंगळाची गादी करायची आणि त्याच्यावर झोपी घालायचं, मनाचं झोप. असा हा संसार आहे. संसारामध्ये दुःख प्रत्येकाचे आहे. या संसार नगरी बाजार भरला ओ भाई, संसार नगरी बाजार भरला ओ भाई, संसार नगरी बाजार भरला ओ भाई, या संसार नगरी बाजार भरला ओ भाई. यात सुख नाही, 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 यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ओ भाई, या संसार नगरी बाजार भरला ओ भाई, या संसार नगरी बाजार भरला ओ भाई, या संसार नगरी बाजार भरला यात सुख नाही, लक्षात असू द्या. त्याकरता प्रमाण सांगितलंय, संकल्पावी माया. संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया. घेती थोर भक्ती आवडाचे देवा, संकल्पावी माया, संकल्पावी माया संसारात. घेती थोर भक्ती आवडाचे देवा, संकल्पावी माया, संकल्पावी माया संसारात, संसाराची. प्रमाण खर्च केलंय माझ्या तुकोबरायानं. याची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. काय, या संसारावर माया करू नका. माया म्हणजे काय, सोपं करून सांगतो, जे वाटत असतं आपल्याला आपलंय पण ते कधीच आपलं नसतं, त्याला म्हणतात माया. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, तुम्हाला समजेल अशा भाषेत. घरातली मुलगी आपली की जावयाची? कोणाची? जावयाची. 18 वर्षापर्यंत. हा, घरातलं पोरग आपलं की सुनाचं? माझ्या भरोश्यावर सांगू नका, पण मला लगेच जाणे भाकरी खाणे द्यायच्या हातानं. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण एकदा सून आली की लेक कुणाचा होतो? तिचा. ज्ञानोबरायाने ओवी सांगितले, चित्ताराधी स्त्रियेचे मग तियेचे निछंदनाचे आणि माकड गारुडियाचे जैसे होय. बायको आली की बायको होती म्हणे गारुडी आणि नवऱ्याला व्हावं लागतं माकड. माझ्या पदार्थ नाही, पहिली बाळ दशे आई बाय हे चिपिशे मग ते सरे स्त्री मासे बोलून ठाके. ज्ञानोबरायानं सांगितलं, माय माय फक्त लग्न होऊस तर, आणि एकदा लग्न झालं की त्याच मायची वाय वाय. विठ्ठल विठ्ठल. आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपला जीव गुंतून पडतो. माणसाला वाटतं नाही नाही हे संसार माझा आहे. नाही, संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे काय, ते आपलं नाहीये पण वाटतं आपल्याला हे आपलंच आहे काय करू, आणि आपण त्यात गुंतून पडतो. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया आणि म्हणती हाय हाय यमधर्म. एखादा माणूस मेला, एखादा व्यक्ती जर गेला तर माग कोण कोण रडतं म्हणे, काम क्रोध माया. माया कशामुळे म्हटलं की ते नव्हतंच ना आपलं, पण मग नुसता आवा आणायचा आणि रडायचं. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. ह्याले भारी रडते. मग मी या बाबतीत नशिबान समजतो यांना बाबा. शिवाजी बाबा, आपल्याला गायाला स्वर नाही, याला रडायला सुद्धा स्वर आहे बाबा. आपलं रडणं आणि म्हशीची अलपटणं सारखंच. आपल्याला ते बजेट बसत नाही. याला सुंदर म्हणते, बाबा पंढरपूरला गेले का. बाबा काही गावातल्या मंदिरात येत नाही. सुंदर म्हणतात त्या, बाबा मला बोला ना. जर बाबा बोलले तर थांबन का, जर बोलले आता कदाचित थांबन का. लय सुंदर राहते आपल्याला नाही समजत. रामेश्वर बाबा आपल्याला एखाद्या वेळेस अशी गत राहते, आपण जवळच्या ठिकाणी जा, सगळे रडते आणि आपण एकटंच असं गुम्म उभं राहत तिथं.
आणि मग आपली बहीण लांबूनच दादो असं केलं का आपल्याकडे पळत सुट्टी रडत. आणि माणसाला कुठं रडू येत मग आम्हाला मग सुचत नाही माणसाला. असं वाटतं बाबा मग आपण का उघडे पडतो काय मग आपलं रडणं का अरे बाप रे बस याच्या पलीकडे काहीच नाही. नाही ना रडताच येत नाही ना. असं एवढंच रडणं आहे आपलं. माणसाला नाही रडता येत ते. यांचं रडणं वातावरणात आहे. आपण गायचं बी ठरलं तर गाता येत नाही स्वरात आहे की नाही. यांचं रडणं आहे फक्त त्या काय स्वरात गात्या फक्त स्वरात भजन म्हणत नाही. त्यांचे भजन सगळे माथ्यातले गाथ्यातले बिलकुल नाही. मी एका ठिकाणी भजन ऐकलं त्यांचं पण ते पूर्ण करून टाकतात रामेश्वर बाबा. ते थांबत नाही आपल्यासारखं नाही. भजन ते वोंगळवाने नरका जाणे चुके ना. त्यांचं नाही समजलं तरी पूर्ण करतात हळदे बाबा. ते एका ठिकाणी भजन चालू होतं महाशिवरात्री दिवशी फाशी घ्या वाटली मला बाबा. तिथे भजन चालू होतं शिवबोडा चक्रवर्ती. मागशीला ऐकून गेलं तरी पूर्ण केलं त्यांना. तुझी माय माझी चुलती पूर्ण करून टाकतात त्या. यांचं भजन काही काही भजन तर असे माणसाला जीव द्या वाटतो. एका ठिकाणी भजन ऐकलं म्या. लिंबाच्या झाडा खाली मावा भाऊ दारू पाडी आणि कोण्या मेल्यानं केली काडी ना आली पोलिसाची गाडी. अरे बाप भजन म्हटलं हे यांना जमतं बाबा ते. आपल्याला तसं नाही ना. आपल्याला मापात म्हणावं लागतं ना. आपण तसं म्हणलं तर भजन ते वोंगळवाने नरका जाणे चुके ना जागा ती असते. फक्त तुम्ही काय करा गात्यातलं म्हणत जा मात्यातलं विठ्ठल विठ्ठल. भजन म्हणजे साधन आहे पाप जाण्याचं साधन आहे. माझं एक गोष्ट लक्षात येते तुमच्या. हा त्याला प्रमाण आहे. जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. जन्मांतरीचे जळतील पापे. जन्मांतरीचे जळतील पापे. हे नाम संकीर्तन साधन पैसा पे. जळतील पापे जळतील पापे. जन्मांतरीचे भवाती पुरी वाहवासी करिता भरवारी दुरावती दुरी. करिता भरवारी दुरावती दुरी. भवाती पुरी भवाती पुरी वाहवासी करिता भरवारी दुरावती दुरी. करिता भरवारी दुरावती दुरावसी दुरीन भवाची पुरी वाहवसी. भाऊसागरात वाहून जाशील. भाऊसागरात तुला तरता येणार नाही. आणि तरायचं असेल तर एक सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. आम्ही ऐकायला तयार आहे हो तू कवर आहे पण त्यासाठी काय लागतं अभंग. काही न लगे एक भवाची कारण. काही न लगे एक भवाची कारण. काही न लगे एक भावती 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 कारण. तुगा मने आन विठोबाची तुका मने
वर करा सगळ्यांनी हात वर करा. विठोबा रखुमाई 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 नाली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान और ज्ञानेश्वर महाराज कुंडली कवरदा ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज स्वामी जनार्दन महाराज की छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय मुबारक 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. सदरील अभंगातून तुकोबाराने आपल्याला उपदेश केलाय की तुमचा जन्म सार्थकी लावायचा असेल तर देवाचं भजन करा आणि देवाचं भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही नाही केलं त्याचाही फायदा सांगितला आणि केलं त्याचाही फायदा सांगितला. का? त्यांना माहित होतं करिता भरोवरी दुरावसी दुरी आणि भावाची पुरी वाहवसी दूर दूर निघून जातील संसारामुळे आणि भाऊ सागरात वाहून जातील. तो माणसाला तो खबर आहे देवाचं भजन करतो आम्ही पण सोपं सांगा थोडंसं असं काहीतरी त्यांना आमचा फायदा होईल. काही न लगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. गावाकडे असतं एखादी गोष्ट पटून सांगायची अहो तुमची शपथ घेऊन सांगतो आण घेऊन सांगतो तसं तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आण विठोबाची. ज्याचं नाव घ्यायचंय त्याची शपथ घेऊन सांगतात तुकोबाराय की तुमच्याकडे जर भाव असेल तर देव तुमचा होईल. त्याच्यामुळं सदरील अभंगातून एवढं जरी घेतलं तर भरपूर झालं. सदरील अभंगाचा भावार्थ असाच असेल असाही नाही. माझ्या मतीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्यासमोर भाव मांडण्याचा प्रयत्न केला. बोलाच्या ओघात एखादा जर चुकीचा शब्द निघाला असेल तो माझा वाणीचा म्हणून दोष म्हणून मला परत करा. जे चांगलं आहे ते माझ्या गुरुचं म्हणून स्वीकारा. कारण करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे जैसा स्वभाव माई बापाचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष. लेकरू लहान असलं आणि लहानपणी बोलायला सुरुवात केली की एखादा शब्द वेडा वाकडा जरी झाला तरी मायबापाला गोड वाटत असतं. तसं गोड मानून घ्या कारण सगळे तुम्हीच माझे मायबाप आहे. आता मला गावातले सगळे लोकांना परिचित आहे. बाबा माझे आईवडील जेव्हा लवकर गेले मी कधीच भावनेचं भांडवल करत नाही पण मी तुम्हाला सांगतो मी एक वेळच्या जेवणा वाजून तरसलेलो आहे. बाबा सगळे परिचित आहे माझ्या परिस्थितीला. मी सांगत नसतो कीर्तनात पण ओघानं सांगतोय. लोक म्हणतात मायबाप गेले की पोरं उन्हाळ होतात. लोकांचं ठरलेलं गणित आहे. लोक म्हणतात नाही नाही हो त्याचा बाप गेलेला आहे त्याची आई गेलेली आहे. त्याचं काही खरं नाही. आता माझे आई वडील जेव्हा लवकर गेले अक्षरशः मी शाळेत जर जायचं असलो बाबा तर डोक्यावर भारा आणायचा पळखाट्याचा घरी येऊन चूल पेटवायची आणि कधी कधी चूल पेटवायच्या वेळेस स्वयंपाक करायचा. आणि कधी कधी असं व्हायचं पाऊस जास्त पडला बाहेर सपरी होती सपरीतून पाणी पडलं की भारा वल्ला होऊन जायचा. मग काड्या राहायच्या नाही चूल पेटवायसाठी गॅसची व्यवस्था नव्हती. बऱ्याच वेळेच असं झालं बाबा की जेवण संध्याकाळचं बनलं गेलं 2-2 दिवस उपाशी झोपलेला माणूस आहे. पण तुम्हाला सांगा परमार्थाची ताकद आहे. आज लोक आम्हाला नको ते खाऊ घालतात की बाबा आम्ही त्याची इच्छा पण केलेली नसते ते सुद्धा आमच्यापर्यंत येतं. ही पांडुरंगाची कृपा आहे माऊलीचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल पण व्यसनापासून दूर राहा आणि घरात जे 2 देव आहे त्या 2 देवाची सेवा करा. कारण ते 2 देव म्हणजे माय आणि बाप. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिका काय केले परब्रह्म उभे ठेले तैसे होई सावधान हृदयी धरा नारायण आणि तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूपे. साक्षात भगवंताचं स्वरूप म्हणजे मायबाप आहे.
जोपर्यंत मायबाप आपल्या घरामध्ये राहतात तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आपल्याला. जेव्हा मायबाप आपल्यातून निघून जातात तेव्हा उणेपणा वाटायला लागतो. माणूस शेवटपर्यंत भरभक्कम राहतो घरात मायबाप असेल तेव्हा. नाहीतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतीचा मुकुट घातला आणि छत्रपती शिवाजी महाराज घरी आले. जिजामाता बसलेल्या होत्या. जिजामाता जवळ बसलेल्या असताना छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेजवळ गेले रडायला लागले. तेव्हा जिजामाता म्हणतात, काय झालं रे शिवबा, आता छत्रपती झाला ना, छत्रपतीचा मुकुट तुझ्या डोक्यात आला ना, रडायला काय झालं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, आई मी राजा झालो, छत्रपतीचा मुकुट माझ्या डोक्यात आला, पण तो मुकुट बघायला आज माझा बाप जिवंत नाही. त्या राजाला सुद्धा वाटलं होतं बाप शेवटपर्यंत सोबत असावा. आणि तुम्हाला सांगू का, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये मायबाप आहे, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये बाप आहे, ज्याच्या घराघरामध्ये माय आहे, माझं तर सांगणं आहे जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती येतो ज्याच्या घरामध्ये मायबाप. जोपर्यंत पोटाची चिंता सतवायला सुरुवात होती ना, समजून घ्यायचं घरात त्याच्या मायबापने. बालकाशी चिंता काय पोट व्यथा जरा जया शिरी मायबाप. जोपर्यंत मायबापाचा हात डोक्यावर असतो ना तोपर्यंत पोटाची चिंता वाटत नसते. बाप नावाची उबदार चादर जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते ना तेव्हा येणारी प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देत असते. माय बाप गेला की वाटतं नाही नाही, सकाळी तुम्हाला अलार्म उठवत नसतो, माणसाची जबाबदारी उठवत असते. नाही रे बाळा, तुला आता वडील नाही. वडील होते तोपर्यंत चिंता नव्हती, पण आता तुझ्या पाठीमागं वडील नाही, तुझ्या पाठीमागं आई नाही, तुला उठावं लागेल, कष्ट करावं लागेल, नाव कमावं लागेल, तेव्हा लोक डोक्यावर घेतील. बाबा नारदाच्या गादीहून बोलतो मी, खोटं बोलणार नाही. माझ्या अंतःकरणातलं वाक्य, माझे आई वडील गेल्यानंतर फक्त तुमच्या जवळ आल्यावर मला असं वाटलं की मी माझ्या आईला भेटलो. नारदाच्या गादीहून बोलतो, बाबा मी आजपर्यंत कधीच थोतांड करत नाही, भावनिक करून लोकांकडून कधीच जवळ करत नाही, पण मी माघारी सुद्धा आप्पाजवळ सुद्धा बोललो, राजू अण्णाजवळ सुद्धा बोललो. म्हटलं बाबांचं काहीतरी वेगळंच आहे गाड्या. तुम्हाला सांगू का, एकमेव महात्मा आहे आपल्या परिसरातले की लेकरायला सुद्धा वाटतं त्यांच्याजवळ जाऊन बसा, शहाण्या माणसाला सुद्धा वाटतं त्यांच्याजवळ जाऊन बसा. आम्ही एक दिवस इकडं यज्ञ चालू होता, मी कोर्टातलं काम सोडून तिकडे गेलो होतो, आमचं ठरलेलं होतं आज बाबाच्या दर्शनाला जायचं. काहीच कारण नव्हतं. तुम्हाला सांगू का, काही काही लोक असे असतात की त्यांना काहीच कारण नसतं तरी त्यांच्याजवळ जावं वाटतं, त्यापैकी बाबा आहे. आणि एवढी श्रीमंती खूप कमी लोकांकडे. सगळं जीवन बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. बाबाला सुद्धा दुसऱ्यांचा कळवळा आहे म्हणून जीवन समर्पित केलं. आपलं सगळ्यांचं जीवन तर स्वार्थी आहे. कोणाला वाटतं बाबा आपलं 2 तळी घर झालं पाहिजे, 2-4 एकर जमीन झाली पाहिजे, 1 टिप्पर झालं पाहिजे, 1 JCB झालं पाहिजे, हे डोक्यात आपल्या. यांच्या काय डोक्यात आहे? अहो समाजाचा उद्धार झाला पाहिजे, लोक व्यसनाकडे गेले नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, या जगामध्ये 2च व्यक्ती आहे की ते तुमचं भलं व्हावं असा विचार करतात. पहिले मायबाप आणि दुसरे हे महात्मे, बस, बाकी कोणीच नाही. प्रत्येक जण आज मागं खेचायला तयार आहे तुम्हाला. प्रत्येकाला वाटतं यानं मागं यावं, पण फक्त या 2 व्यक्तींना वाटतं तुम्ही पुढे जा. त्याच्यामुळे बाबा फक्त तुमच्या जवळ आलो ना तर असं वाटलं आई जवळ आलो. मी कधीच भावनिक होत नाही किंवा मी कीर्तनात भांडवल सुद्धा करत नाही त्या गोष्टीची. लय मोठी उपलब्धी आहे तुमच्यासाठी. बाबा जोपर्यंत गावात आहे आपल्या सोबत आहे, आपण सगळ्यात श्रीमंत लोक आहे आणि सगळं जीवन आपलं बाबासाठी समर्पित करायचं. पुन्हा एकदा बाबांचे आभार व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे श्रीमंत खूप आहे लोक, पण देण्याची दानत लागत असते. ज्यांचं आजचं सौजन्य ते दिलीप दादा गाडेकर आणि संतोष दादा घोडके यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. पैसा खूप आहे लोकांकडे, पण द्या वाटत नसतो माणसाला, सुटत नाही. धनाची शुद्धी दानानं होत असते. आणि निश्चितच आदरणीय दिलीप दादा आणि संतोष दादांनी यांनी खूप मोठं अंतकरण केलंय. त्यांनी यजमानत्व स्वीकारले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर आजच्या गायनाच्या साथीला असणारे आदरणीय रामेश्वर बाबा असतील, आमचे किरण महाराज असतील, शिवाजी बाबा असतील, राजू महाराज असतील, आमचे शंकर महाराज असतील, जोरदार टाळी वाजवा. काय वादन आहे तुम्हाला सांग का. ह्यो सीझन असा आहे की नवीन नवरदेवाला सुद्धा अडकून लागतं, सापडत नाही माणसं. आणि तुम्ही एवढे मोठे मोठे लोक आणले. खरं म्हणजे तुमच्या गावचं काहीतरी नशीब आहे. पाकिट देता तुम्ही चांगले. तुम्ही रागाराग पोरेल देत नाही का, देत चला. हां, सुंदर गोड असं नियोजन आहे. खरं म्हणजे गावात आल्यापासून मला इतकं प्रसन्न वाटलं तुमच्या गावामध्ये. खरं सांगू का तुम्हाला, एखाद्या भगवंताचं अधिष्ठान असलं ना तर गावामध्ये वेगळीच ऊर्जा राहते. मी गावामध्ये आलो, इतकं सधन वाटलं, गाव इतकं प्रसन्न वाटलं. नाही तर माणसाला पळून जा वाटतं गावातून लवकर. हा ते म्हणतात का उभे वारे सुट्टे काही गावात, पण तुमच्या गावात आलो इतकं प्रसन्न वाटलं. सगळे प्रसन्न लोक एकदम. स्वागत सुद्धा इतकं गोड केलं तुम्ही. खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी. असा सप्ताह पुढे चालू द्या. आदरणीय आमचे चोपदार गाडे बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, आदरणीय सगळेच गावातील बरं का. क्षमा असेल बरं का, मला नाव परिचित नाही बरं का.
सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय आमच्या गावाशी संपर्कात असणारे सगळे आदरणीय बाबा तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आले त्र्यंबक अप्पा असतील, राजू दादा असतील, आमचे माऊली असतील, त्याचबरोबर भुजंग बाबा असतील, आमचे राजू महाराज असतील. त्यांचा सगळ्यांचा हट्ट होता शंकर दादा की तुमच्या गावामध्ये यायचं, त्याच्यामुळे ते सुद्धा आले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्ही सुद्धा अंतकरण मोठं करून या लेकराचं कीर्तन ऐकलं, तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही आहे म्हणून मी आहे आणि माझे मायबापच तुम्ही आहे, त्याच्यामुळं तुम्ही एवढं मोठं अंतकरण केलं. या लेकराचे थोडके मोडके शब्द ऐकले, तुमच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला उद्या ऐकायला भेटणार आहे, हे ब्रह्मांड नायकचे मालक आदरणीय दादा सुद्धा पण त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, हे सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा झालेली सेवा परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य श्री संतोषजी महाराज आडवणे पाटील यांच्या चरणारविंदावर अर्पण करतो. खरं म्हणजे ज्यांनी माझ्याशी संपर्क केला होता त्या आदरणीय मार्तंड बाबा आणि बाबा सुद्धा उपस्थित आहे, पण बाबांची काही कीर्तन सेवा असल्यामुळे ते सुद्धा उपस्थित नाही, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर